खासदार संजय राऊत यांनी बोलावं आणि महायुतीनं ते ऐकावं अशी परिस्थिती महाराष्ट्रात नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। राज्याचे अर्थ खाते सांभाळण्याची क्षमता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात पूर्णपणे असल्याचं सांगत त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे महिलांच्या कर्तृत्वावर शंका घेण्यासारखं असल्याचंही मिटकरी म्हणाले। महिला अर्थ खाते सांभाळू शकत नाहीत का, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला। सुनेत्रा पवार अर्थ खाते सांभाळण्यास सक्षम असल्याचं त्यांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेसचाच अर्थ खात्यावर हक्क असल्याचंही त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत कोणतीही शंका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। संजय राऊत जाणीवपूर्वक वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। भाजपने अर्थ खाते राष्ट्रवादीकडे द्यावे असंही मिटकरी म्हणाले। असं आहे, खासदार संजय राऊत साहेबांनी बोलावं आणि त्याला महाराष्ट्राच्या महायुती सरकारने गांभीर्याने घ्यावं अशी परिस्थिती नक्कीच आमची नाही। महाराष्ट्राचं अर्थ खातं सांभाळायला सुनेत्रा वहिनी ह्या सक्षम आहेत। जर तुम्हाला सुनेत्रा वहिनींच्या कार्यकर्तृत्वावर शंका येत असेल तर अर्थातच तुम्ही जिजाऊ सावित्रीच्या महाराष्ट्रावर शंका घेताय। महिला अर्थ खातं सांभाळायला असक्षम असतात का असं राऊत साहेबांना म्हणायचं आहे का? मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ज्यावेळेस राज्याचं नेतृत्व करत होते त्यावेळेस सुद्धा सक्षम अर्थमंत्री म्हणून उद्धवजींनी अनेक वेळा अजितदादांबद्दल त्यांचे गौरवोद्गार काढलेले आहेत। आज दादानंतर त्या खात्यावर अर्थातच हक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। सध्या देवेंद्रजी उत्तम पद्धतीनं ते सांभाळतायत याबद्दल कोणाचं ह्या मनात दुमत नाही, पण राऊत साहेबांनी अशा पद्धतीनं बोलून जाणीवपूर्वक महायुतीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचं नाव खासदार श्री संजय राऊत कंसात कळ लावे असं ठेवावं असं मला वाटतं। हे खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येईल आणि मला नेहमी मी म्हणत आलोय की वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथराव शिंदे साहेब हे मोठे भाऊ म्हणून राहिलेले आहेत। त्यामुळे कोण सक्षम, आता ते हेही म्हणतात की राष्ट्रवादीकडे कोणी सक्षम अर्थ खातं सांभाळणारा व्यक्ती नाही। दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला नाही काय? ते पण राज्याचे अर्थमंत्री झालेले आहेत। खासदार तटकरे साहेब महाराष्ट्राचे अर्थमंत्री झालेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीकडे एकापेक्षा एक त्यामधले विद्वान आहेत। तुमच्याकडे किती उणीवा आहेत ते अगोदर तपासा आणि मला असं वाटतं महायुती त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देणार नाही। पण एक मात्र नक्की, भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ खातं देऊन दिलेला शब्द पाळावा, जेणेकरून संजय राऊत साहेबांसारख्याला परत बोलण्याचा त्रास होणार नाही।